नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। सहाय्यक अभियंता श्रेणी 2 आणि उपविभागीय अभियंता या पदवीधर अभियंत्यांच्या सेवास्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी 6व्या विभागाच्या तज्ञ समितीने जो अहवाल दिलेला आहे, जी संरचना दिलेली आहे, त्या संरचनेचे त्या सेवा नियमाची अंमलबजावणी शासनाने करावी। ही रचना साप्रवीच्या दिनांक 9/9/21 रोजीच्या अध्यादेशाच्या अनुसार आहे, सुसंगत आहे, त्याची अंमलबजावणी करावी। या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील अभियंते उद्या मंगळवारी 1 दिवस लेखणी बंद आणि काम बंद आंदोलन करणार आहेत। याकडे शासनाने लक्ष द्यावं की आमच्या संघटनेची राजपूत अभियंता संघटनेची मागणी आहे, त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे। लेखणी बंद केल्यावर काय परिणाम होणार आहे? लेखणी बंद जे आंदोलन आहे त्याच्यावर आमचा मुद्दा परिणाम तर मी आपल्याला सांगितलं की आमच्याकडे अनेक प्रकारचे संवर्ग आहेत, त्यामुळे एका संवर्गानं आंदोलन केलं तर दुसरा संवर्ग कामावर राहतो, त्यामुळं कामावरती परिणाम होणं हा महत्वाचा मुद्दा नाही। आणि सध्याच्या लाखोच्या मोर्चा सारख्या स्थितीमध्ये शासनाचं लक्ष वेधणं हे महत्वाचं आहे। लाखभराचा मोर्चा काढला तरी शासन लक्ष देईल असं नाही, आणि आम्ही 1 दिवसाचा लेखी कार्यक्रम केला तर शासन निश्चित लक्ष देईल असं आम्हाला वाटतं। सर, मी तिकडे सांगताय की लक्ष वेधण्यासाठी तुम्ही आंदोलन करताय, मात्र दुसरीकडे आंदोलन पाहिलं तर शासन सध्या जरा त्यांच्याच जरा आर्थिक विकास मजबूत झालेला आहे की त्या कामात तुमच्याकडे कसं लक्ष वेधेल, कसं लक्ष देण्याकडे? वरिष्ठ स्तरावर अभियंतेच आहे, आमच्या सचिवपदी उपअभियंतापदी हे अभियंतेच आहे, त्यांना आमच्या प्रश्नाची नक्की जाणीव आहे सध्या। तथापि त्यांनी त्याकडे लक्ष दिलेलं नाही, ते लक्ष वेधावं हे आमची भूमिका आहे। जर मागणी सुद्धा याच्यात पूर्ण नाही झाली समजा किंवा नाही लक्ष वेधले गेलं तर पुन्हा राज्यभरामध्ये पुन्हा वेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं जाईल? निश्चित या आंदोलनामुळे जर शासनाने आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर हे जे सध्याचं निवडणुकीचं वगैरे जे वातावरण आहे, आचारसंहितेचे जे वाटत आहे, त्याच्यामध्ये आपल्याला उद्यापासून इलेक्शनच्या युद्ध पण सगळ्या परिस्थितीचा विचार करून आम्ही त्यांच्या आंदोलनाचा